सर्वांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना उद्या सकाळी 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा. तर उद्यापासून डीबीटीच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात, जी की तुम्हाला 3,000 रुपये इथं मिळत आहे. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 3,000 रुपये जे की सकाळीपासून उद्यापासून जमा होण्यास सुरुवात इथं होणार आहे. तर तुमच्या खात्यात पैसे आले का? कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे? तुम्हाला याचे पैसे मिळणार का? या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्व अपडेट्स बघायला मिळेल. यामध्ये विधवा महिला, अपंग व्यक्ती, निराधार पुरुष, महिला, गंभीर आजारग्रस्त तर डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल गुड न्यूज आहे. 3,000ची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला कशासाठी इथं देण्यात येते. त्यामध्ये थकीत रक्कम असेल, एकत्र हप्ता जमा, त्यानंतर मुदतवाढ. तर आता यामध्ये निधीमध्ये जी काही 1,000 रुपये वाढ करण्यात आलेली होती संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग आणि श्रावणबाळमध्ये. तर यामध्ये 1,500 आणि 1,500 एकूण मिळून 3,000 रुपये. काही ठिकाणी मागचा हप्ता इथं जमा झालेला नव्हता, तर अशांच्या खात्यामध्ये एकत्र म्हणजे 3,000 रुपये थेट खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये उद्या सकाळी किंवा आज सकाळपासूनच खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये एकत्र हप्ता इथं जमा होत आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये चालू जो काही हप्ता आहे इथं जमा होत आहे. थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्वांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होणार आहे. तर आता कोणाची पात्रता आहे, यामध्ये कोण पात्र आहेत? तर यामध्ये महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न त्यांचं मर्यादित म्हणजे 21,000च्या वरती नसणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त 21,000. निराधार असेल, विधवा असेल, अंग असेल, अपंग असेल, त्यानंतर किंवा आजारग्रस्त जर असेल तर अशांना सर्वप्रथम इथं प्राधान्य देते. कुटुंबातील जे काही एकच व्यक्ती असणे आवश्यक आहे. 1 किंवा 2 व्यक्तींनाच इथं लाभ मिळणार आहे. इतर सरकारी मोठ्या पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वाटप जे काही इथं सुरू झालेले जे काही 3,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते आता इथं जमा होत आहे. काय होत आहे? इथं जमा होत आहे. तर यामध्ये सर्वप्रथम पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, त्यानंतर अहिल्यानगर म्हणजे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर. तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय होत आहे? 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर आता पुणे असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या नंतर इथं 3,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते जमा होत आहे. तर यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून. तर यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे की 3,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर वाशिम जिल्हा झाल्याच्या नंतर इथे आपलं नागपूर आणि चंद्रपूर आणि वर्धा हे जे काही 3 जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 3,000 रुपये इथं जमा होत आहे. जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग आणि श्रावणबाळ तर यांचे पैसे जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. त्यानंतर जे ते आहेत आपलं यामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 3,000 रुपये इथं जे काही खात्यात इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे आले की नाही. त्यानंतर वर दिलेल्या जे काही जिल्ह्यानुसार डीबीटीच्या माध्यमातून जे काही पैसे आहेत जे काही खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जर आलेले नसेल तर कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे इथं आलेले नसेल ते पाहण्यासाठी तुमचं आधार लिंक आहे की नाही ते सर्वप्रथम चेक करून घ्या. बँक खाते इनॲक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्या. KYC पूर्ण आहे का ते चेक करून घ्या. योजनेचं स्टेटस इथं चेक करून घ्या की पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे की होल्डिंग आहे. त्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
कोणाला 3,000 रुपये इथं मिळणार नाही ते आपण इथं जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम लाभार्थ्यांना 3,000 रुपये इथं मिळणार नाहीत. तर यामध्ये मेन कारण म्हणजे कोणाकोणाला एकत्र हप्ते म्हणजे जे की 1,500 आणि 1,500 प्लस 1,500 तर एकूण मिळून 3,000 रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा. तर आता यामध्ये एखाद्या जिल्ह्यांमध्ये पैसे जर थांबलेले असतील तर घाबरण्याचं काही कारण नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहे. तर सकाळी 6 ते 11, दुपारी 2 ते 5, रात्री 9च्या नंतर जे की इथं आपले संपूर्णांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पैसे जे की इथं सर्वांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील व लगेच आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.